कलून व्यावसायिकाचा खून करणारा सराईत आरोपी इंदोर मध्य प्रदेश येथून अडगाव गुन्हे शोध पथकाकडून जेरबंद. अडगाव पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या खून प्रकरणातील फरार आरोपीला अडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मध्य प्रदेशातील इंदोर येथून शिताफीने अटक केली आहे. सदर कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 श्रीमती मोनिका राऊत तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अडगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात फिर्यादी गीताली जयवंत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 9/5/2026 रोजी रात्री 3:30 वाजेच्या सुमारास त्यांचे पती जयवंत पवार हे मित्र विठ्ठल आगळे उर्फ वस्ताद यांच्यासोबत आडगाव नाका परिसरातील मधुर मिलन स्वीट समोर उभे असताना आरोपी राजेंद्र विनोबा काकवीपुरे याने जुन्या वादाच्या कारणावरून धारधार चाकूने छातीजवळ वार करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात जयवंत पवार यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अडगाव पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. दादासाहेब वाघ यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपी आपल्या मूळ गावी येवला येथे मित्रांच्या संपर्कात असल्याचे समजले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या सूचनेनुसार पथक रवाना करण्यात आले. या पथकात पोलीस उपनिरीक्षक विकास पंढरमुख, दादासाहेब वाघ, इम्रान शेख, शिवाजी आढाव, निलेश काटकर, सुनील शिंदे, शक्ती पेंढारकर आणि मनोज मोरे यांचा समावेश होता. तपासादरम्यान आरोपी देवळाली येथे गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तेथे शोध घेतला. पुढे आरोपी उज्जैन येथे महाकाल दर्शनासाठी गेल्याचे समजले. त्यानंतर अडगाव गुन्हे शोध पथकाने मध्य प्रदेशातील इंदोर येथे जाऊन तपास सुरू ठेवला. आरोपी गुन्हे शोध पथकाने मध्य प्रदेशातील इंदोर येथे जाऊन तपास सुरू ठेवला. आरोपी इंदोर येथील सिल्वर मॉल परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर इंदोर क्राईम ब्रँचच्या मदतीने संयुक्त कारवाई करण्यात आली आणि आरोपी राजेंद्र विनोबा काकवीपुरे यास ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश बोडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच इंदोर गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी सहकार्य केले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे हे करीत आहेत. वृत्तसंकलन रफिक सय्यद.